हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई आणि मुंबईच्या परिसरातील जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याविषयी डिटेल माहिती पाहणार आहोत. कारण विद्यार्थी मित्रांनो, 5 इयर सीईटीची आन्सर की आलेली आहे. 3 इयर सीईटीची आता थोड्या दिवसात आन्सर की येऊन जाईल आणि त्यानंतर मे एंड पर्यंत आपला रिझल्ट ही येणार आहे. तर आपला रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला कॅप राउंड साठी ऍप्लिकेशन करावे लागतात आणि या कॅप राउंड साठी ऍप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला ज्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजेसचा आपण प्रेफरन्स कॅप राउंड मध्ये देतो. तर हा प्रेफरन्स देताना आपल्याला कुठलं कॉलेज भेटू शकतं हे सर्वस्वी आपल्या रिझल्ट वरती डिपेंड असतं. आपले जे पर्सेंटाईल असतील तेच ठरवतात की आपल्याला कुठलं कॉलेज भेटेल. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज जे आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचा LLBचा कोर्स कंप्लीट केला तर तुम्हाला इथे करिअर प्रॉस्पेक्टिव्ह खूप चांगले मिळतात आणि क्वालिटी एज्युकेशन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळतं. तर मित्रांनो, अशा प्रेस्टिजियस कॉलेजमध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजची डिटेल माहिती पाहणार आहोत. त्या कॉलेजचा टायमिंग काय आहे, त्या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी काय आहे, त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी किती फीज पे करावी लागेल, या सर्व गोष्टी डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू करत आहोत. ही बॅच 19 मे पासून सुरू होणार आहे. या बॅच मध्ये तुमचे डेली लाईव्ह क्लासेस घेतले जातात. तसेच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये प्रोव्हाइड केले जातात. ही बॅच जी असणार आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि क्लासेस सोबतच तुम्हाला या बॅच मध्ये संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये रजिस्टर करून हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. आजचं जे पहिलं कॉलेज आहे ते आहे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई, त्याला आपण GLC मुंबई असं म्हणतो. हे 1895 साली इस्टॅब्लिश झालं होतं आणि हे आशिया खंडातील सर्वात जुनं लॉ कॉलेज आहे. हे मुंबईमध्ये लोकेटेड आहे. याची वेबसाईट, ईमेल ID आणि फोन नंबर तुम्हाला समोर दिलेला आहे. या कॉलेजचं ॲफिलिएशन हे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सोबत असून या कॉलेजचा जो टायमिंग आहे तो 12:15 ते 4:30 या वेळेमध्ये या कॉलेजमध्ये क्लासेस होतात. या कॉलेजमध्ये 5 इयर सीईटी साठी BA LLB आणि 3 इयर सीईटी साठी LLBचा कोर्स ऑफर केला जातो. हे दोन्ही कोर्सेस इंग्लिश मीडियम मध्ये आहेत. टोटल इनटेक कॅपॅसिटी 5 इयरच्या स्टुडंटसाठी 180 आणि 3 इयरच्या स्टुडंटसाठी 300 एवढी इनटेक कॅपॅसिटी GLC मुंबईची आहे. तर मित्रांनो, हे जे कॉलेज आहे हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. याची टोटल फी जी आहे ती 6870 रुपये पर इयर तुम्हाला इथे फी पे करावी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर अस्मिता अद्वैत वैद्य या इथे प्रिन्सिपल आणि ऍडमिशन इन्चार्ज आहे. तर या कॉलेजचा तुम्हाला फोन नंबर देण्यात आलेला आहे. या फोन नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तिथल्या ऍडमिशन विषयी इन्क्वायरी तुम्हाला जर करायची असेल तर ती तुम्ही करू शकता. या कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारची कॉलेजची हॉस्टेल फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल नसणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एकुलतं एक गव्हर्नमेंट कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये लॉ साठी आहे. त्यानंतर पुढचे सगळे जे कॉलेजेस आहेत ते गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत. दुसरं कॉलेज जे आहे ते न्यू लॉ कॉलेज मुंबई, हे 1954 साली इस्टॅब्लिश झालं होतं आणि मुंबईमध्ये हे कॉलेज लोकेटेड आहे. कॉलेजची वेबसाईट, ईमेल ID आणि फोन नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. युनिव्हर्सिटी मुंबईशी हे ॲफिलिएटेड आहे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असून या कॉलेजचा टायमिंग 7:30 ते 12:50 हा असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजमध्ये 3 इयर LLBचा कोर्स ऑफर केला जातो आणि हा कोर्स इंग्लिश मीडियम मध्ये आहे. टोटल इनटेक कॅपॅसिटी या कॉलेजची 240 स्टुडंटची आहे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असून इथे फीज जी आहे ती टोटल फीज तुम्हाला 6630 रुपये पर इयर पे करावी लागणार आहे. इथे डॉक्टर शिवानी शेलार या प्रिन्सिपल आहेत आणि ऍडमिशन इन्चार्ज जे आहेत ते मिस्टर रेवन्नाथ गर्जे हे ऍडमिशन इन्चार्ज म्हणून इथे काम पाहतात. या कॉलेजमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची हॉस्टेल फॅसिलिटी कॉलेजकडनं अवेलेबल नाहीये. पुढे आहे डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ मुंबई, हे 1977 साली इस्टॅब्लिश झालं होतं आणि वडाळा मुंबई इथे हे कॉलेज लोकेटेड आहे. वेबसाईट, ईमेल ID आणि फोन नंबर तुम्हाला समोर दिलेले आहेत. हे कॉलेज युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईशी ॲफिलिएटेड आहे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. या कॉलेजचा टायमिंग दुपारी 1:30 ते 7 PM पर्यंत आहे.
पुढे मित्रांनो, या कॉलेजमध्ये LLB 3 इयरचा कोर्स ऑफर केला जातो. इंग्लिश मीडियममध्ये हा कोर्स आहे. टोटल इंटेक कॅपॅसिटी 240 स्टुडंट एवढी असून इथे तुम्हाला टोटल ₹1820 फीज ही पर इयर आहे. तुम्हाला दरवर्षी फक्त ₹1820 फी या कॉलेजमध्ये पे करावी लागेल. हे कॉलेज जे आहे ते वन ऑफ द लीस्ट फी असणारं कॉलेज आहे. डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, मुंबई. एवढी कमी फीज बाकीच्या कुठल्याही कॉलेजची नाहीये. इथे प्रिन्सिपल आहे डॉक्टर DA गवई आणि ऍडमिशन इन्चार्ज आहे प्रोफेसर सुभाषचंद्र सोनकर. त्यांचा नंबर इथे देण्यात आलेला आहे. तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकता. या कॉलेजमध्ये कॉलेजची कुठलीही हॉस्टेलची फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल नाहीये. पुढे आहे सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, मुंबई. याचं एस्टॅब्लिशमेंट 1956 साली झालं होतं. ऍड्रेस तुम्हाला दिलेला आहे. फोर्टमध्ये हे कॉलेज आहे, मुंबई सिटीमध्ये. वेबसाईट, ईमेल आयडी आणि फोन नंबर समोर आहेत. हे मुंबई युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असून या कॉलेजचा टायमिंग जो आहे तो 7:15 ते 11:40 पर्यंत इथे लेक्चर घेतले जातात. या कॉलेजमध्ये 3 इयर CETचा कोर्स ऑफर केला जातो. मीडियम इंग्लिश आहे या कॉलेजमध्ये. टोटल इंटेक कॅपॅसिटी या कॉलेजची 240 स्टुडंट आहे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. फी स्ट्रक्चर आपण जर पाहिलं तर ₹6,870 या कॉलेजची फी आहे. ओंकार पेदमकर हे ऍडमिशन इन्चार्ज आहे. त्यांचा नंबर पण तुम्हाला दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्क्वायरी करू शकता. हॉस्टेल फॅसिलिटी इथे अवेलेबल नाहीये. पुढचं कॉलेज आहे ठाण्यामधलं ठाणे म्युनिसिपल काउन्सिल लॉ कॉलेज ठाणे. याचं एस्टॅब्लिशमेंट 1972चं आहे. हे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईशी ॲफिलिएटेड आहे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असून त्यांची वेबसाईट, फोन नंबर आणि ईमेल आयडी तुम्हाला प्रोव्हाइड केलाय. याचं लोकेशन ठाण्यामध्ये आहे आणि या कॉलेजचं टायमिंग दुपारी 1 ते 9 PM पर्यंत आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजमध्ये LLB 3 इयरचा कोर्स ऑफर केला जातो. मीडियम इथे इंग्लिश आहे. टोटल इंटेक कॅपॅसिटी या कॉलेजची 240 स्टुडंट असून या कॉलेजची इयरली फी ही ₹6,870 आहे. या कॉलेजला प्रिन्सिपल आहेत डॉक्टर मिसेस श्रीविद्या जयकुमार. ऍडमिशन इन्चार्ज आहे मिस्टर विनोद वाघ. त्यांचा नंबर पण तुम्हाला इथे दिलेला आहे. आणि या कॉलेजला सुद्धा हॉस्टेल फॅसिलिटी कॉलेजची अवेलेबल नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे हे कॉलेजेस पाहिलेत तर यांचा कट ऑफ पण आपल्याला माहिती असणं महत्वाचं आहे. तर तो कट ऑफ पाहण्यासाठी मी एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तसेच तुम्हाला वरती आय बटन मध्ये सुद्धा त्याची लिंक देणार आहे. त्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही त्या कॉलेजचा कट ऑफ पाहू शकता आणि तुमचा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला जे पर्सेंटाइलच्या फॉर्म मध्ये मार्क्स मिळणार आहेत त्याच्यानुसार तुम्ही या कॉलेजेसला प्रेफरन्स देऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं मुंबई आणि परिसरातील काही महत्त्वाचे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी 2026 ची बॅच 19 मे पासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.